आजूबाजूला मध्यमांची दुकानं आहेत आणि ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत। केवळ 8 दिवस वारीच्या कालावधीत मध्यमांची दुकानं बंद करून चालणार नाही, तर ती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे। त्या परिसरामध्ये ज्यांना खायचंय, आवड आहे, त्याला कोणी विरोध करत नाही, ते गावाच्या बाहेर असावं, कमीत कमी 5 किलोमीटर परिसरात दुसरीकडे कुठेही करावं, परंतु वारकऱ्यांच्या आणि हिंदू बांधवांच्या तीर्थस्थानी मध्यमांची दुकानं असता कामा नये, ही मागणी आपण करतो आहोत। काही अंशी या संदर्भातली एक जागृती झालेली आहे, सुरुवात झालेली या संदर्भात। दुसरा महत्वाचा मुद्दा की या संदर्भातला ईशनिंदा कानून कायदा हा यावा, ही आपण यामध्ये मागणी करतो आहोत। आणि या अधिवेशनातला एक प्रमुख महत्वाचा मुद्दा आहे की वारकरी संत, हरिभक्त परायण जी आमची मंडळी आहेत, आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी सप्ताहामध्ये असेल किंवा अन्य कार्यक्रमांमधून एक जागृतीसाठी लव जिहाद काय आहे, हिंदू बांधवांचा धर्म श्रेष्ठ कसा आहे तो सोडून जाऊ नये, धर्मांतरित होऊ नये, त्याचबरोबर धर्मावर होणाऱ्या आघातांबद्दलची जागृती असेल, नक्षलवाद असेल, आतंकवाद असेल, हिंदू धर्मावर होणारे आघात असतील, या संदर्भात जर जागृती करत असतील तर ते घुसखोर कसे होतात? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते लवांडे यांनी मध्यंतरी वारकऱ्यांना, अगदी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वारकऱ्यांना घुसखोर म्हटलं गेलं। 20 लोकांची यादी जाहीर त्यांनी त्या ठिकाणी केली होती। वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर जागृतीचं कार्य करतात हे कुठेतरी डोळ्यामध्ये खुपतंय आणि म्हणून जाणीवपूर्वकरित्या अशा वारकरी संतांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे। तर ह्या महत्वाच्या गोष्टी या वारकरी अधिवेशनात चर्चेला जाणार आहेत आणि यामध्ये जी सर्व मंडळी ज्यांना तथाकथित पद्धतीने घुसखोर म्हणण्याचा यांनी हिनावलेलं आहे, असे जे आपले बंडातात्या कराडकर असतील, प्रकाश महाराज जवंजे असतील, आचार्य तुषार भोसले असतील, अक्षय महाराज भोसले असतील, संग्राम बापू भंडारे असतील, योगी निरंजननाथ असतील, सदगीर महाराज असतील, संजय महाराज पाचपूर असतील, भास्करगिरी बाबा असतील, चंद्रशेखर देगलूरकर महाराज असतील, अशा सर्व मंडळींचा जाहीररित्या सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। या वारकरी महाअधिवेशनाचं अध्यक्षपद दंडी स्वामी अमृतानंद महाराज आहेत त्यांचं असणार आहे। रामगिरी महाराजांची स्वतः उपस्थित त्याच्यामध्ये असणार आहे। पंढरपूर मधलं जे गंगागिरी महाराज मठ आहे भक्ती मार्गावरती, त्या ठिकाणी एकादशीच्या दिवशी 25 जुलैला दुपारी 1 ते 4 या कालावधीमध्ये असणार आहे। तर आपल्याला सर्वांना लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।